किती गर्दी आहे ना लोकांची चायना टाउनला। पायाला वगैरे आलं शिल्पा तुम्हा सरांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आता आपण सॅन फ्रान्सिस्कोला पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला समजलंच असेल की आपण सॅन डिएगो पासून ट्रिपला सुरुवात केलेली होती आणि आता आपण सॅन फ्रान्सिस्कोला आलेलो आहोत। हे आपले लास्ट लोकेशन असणार आहे आणि आज आपण मेन सिटीमध्येच आलेलो आहोत। आपण इकडे फ्रेंडकडे स्टेला होतो 2-3 दिवस आणि आता आपण मेन सिटीमध्ये फिरायला चाललेलो आहोत। तर आज आपण गोल्डन गेटला जाणार आहोत, तसंच चायना टाउन इथे आहे तिकडे जाणार आहोत, युनियन स्क्वेअर आहे, पायर पार्क आहे आणि ते लोंबार्ड स्ट्रीट एक आहे जी झिगझॅग वाली, तुम्हाला ऐकलं असेल तर माहिती असेल। तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला पाहायच्या आहेत। तर आता आपण पहिल्यांदा पियर 39 ला आलेलो आहोत। हॉप ऑन हॉप ऑफ डोर। अच्छा अच्छा, इथे सगळे रेल्वे वगैरे हे फायरला वगैरे आल्यानंतर असंच असणार, फायर फिअर वगैरे। इथे बाजूला पाहिलं तर भरपूर सारे रेस्टॉरंट सुद्धा आहेत तिथे। इथे ज्या समोर बोट्स दिसतात तर त्या सर्व प्रायव्हेट बोट्स आहेत लावलेल्या। कुठे कुठे दाखवा। अच्छा, अरे बोट दाखव, मला काय दाखवतोय। हे प्रायव्हेट आहेत सगळ्यांचे। हे जे पियर 39 आहे ते एक शॉपिंग सेंटरच आहे जे खूप एक पॉप्युलर अट्रॅक्शन आहे टुरिस्टसाठी आणि भरपूर सारे टुरिस्ट इथे येतात। तुम्ही आता पाहिलंच असेल की आज सुद्धा किती गर्दी आहे इथे आणि भरपूर सारे इथे असे शॉप्स आहेत, तुम्हाला दिसत असतील आजूबाजूला हे जे आहेत ते। हो, हे बघ ते आतमध्ये किती ब्युटिफुल आहे। नाही बनवलं नाही आहे, शंख वाजवणार का? शेल बघा कलरफुल कसा आहे शेल। एरिया आहे तो पियर 39चाच एरिया आहे। जसं मगाशी तिथे तुम्ही सगळे शॉप पाहिले स्ट्रीटवरती, तर या स्ट्रीटवरती हे सगळे असे कॅनोपीज लावलेले आहेत ज्याच्यामध्ये थोडेसे स्वेटर्स वगैरे, गॉगल्स अशा गोष्टी सगळ्या विकायला ठेवलेल्या आहेत। का थंडी वाजते? हा, थंड हवा आहे ना। मग आता कुठे जायचंय? आता इथे त्या स्ट्रीटला थोडं फिरतोय ना, हिस्टॉरिक एम्पायर। वर्ल्ड वॉर II फ्लीट सबमरीन सॅन फ्रान्सिस्को। हे बाई इकडे नको जायला पुढे। हे बघ, हो याची टूर असते सबमरीनची, माहिती का? ही वर्ल्ड वॉर II ची सबमरीन आहे। जायचं का तुला सबमरीन मध्ये? बाय बाय बाय, हे बघ हे दाखवले बघ। हो सगळं आहे त्याच्यामध्ये, ऑफिसर क्वार्टर्स आहे, वॉर्डरोब, रेडिओ रूम, कंट्रोल रूम। इथे वीकेंडला किंवा असे जेव्हा हॉलिडेज असतात तेव्हा भरपूर गर्दी असते। इथे छान टाइम्स करायला भरपूर सारे इथे असे रेस्टॉरंट आहेत, त्यामुळे मोस्टली लोक तिथे छान टाइम स्पेंड करत असतात। तसेच इथे स्ट्रीट परफॉर्मन्स सुद्धा असतात, आर्केड गेम्स आहेत, मुलांसाठी पण भरपूर गोष्टी आहेत इथे छान फनसाठी, त्यामुळे भरपूर लोक येतात इथे ॲक्च्युली। हे जे आहे ते स्टार फ्लायर आहे जे आपण मायामीमध्ये केलेलं होतं। जायचंय का? लहान मुलांसाठी आहे।
जे पियर 39 आहे ते यासाठी पण फेमस आहे कारण इथे जो सॅन फ्रान्सिस्को बेचा किंवा गोल्डन गेट ब्रिजचा जो व्ह्यू आहे इथून तो पूर्ण दिसतो आणि तसेच इथे सी लायन सुद्धा आहे, त्याच्यासाठी एक हे फेमस आहे जे आता आपण पाहायला चाललोय. तर इथे वरती आल्यानंतर हे जे समोर तुम्ही पाहताय ते सी लायन्स आहेत आणि हे सी लायन्स खास पाहण्यासाठी इकडे पियर 39ला भरपूर लोक येतात आणि जो 1989चा जो अर्थक्वेक झालेला त्याच्यानंतर पहिल्यांदा इथे ते आढळून आले होते. इथे असे हे वेगवेगळे परफॉर्मन्स कायम चालूच असतात, ज्याच्यामध्ये आत्ता हा एक चालू आहे. शो पाहायचं आहे का? मॅजिक शो. We're going to get to that later as another part for later in the show. I really like that sound. It's really nice, right? It's a nice sound. पियर 39 पाहिल्यानंतर आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनला चाललेलो आहोत, म्हणजेच लोंबार्ड स्ट्रीट. तुम्ही ऐकून तर माहिती असेल, तर तिकडे आता आपण चाललेलो आहोत. तर हा जो आहे तो आहे आपल्या लोंबार्ड स्ट्रीटचा व्ह्यू. तुम्ही पाहू शकता कशी झिगझॅग असा हा रोड आहे. हे सुद्धा एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे, खूप फेमस आहे. इथे भरपूर लोक येत असतात स्ट्रीट वॉक सुद्धा करायला किंवा ड्राईव्ह सुद्धा. तुम्ही पाहू शकता गाड्याच्या ड्राईव्ह करून चाललेले आहेत, तर ते सुद्धा करू शकता. आणि यालाच क्रुकडॅश स्ट्रीट सुद्धा बोलतात, वर्ल्डमधली एक फेमस. आणि जसे टर्न्स आहेत ते 8 हेअरपिन असे टर्न्स आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि इथून पूर्ण असं सगळ्या सिटीचा सुद्धा व्ह्यू दिसतो. सो फोनमधून एवढा छान व्ह्यू येत नाही याचा. या लोंबार्ड स्ट्रीटचा तर ड्रोननेच जो व्ह्यू घेतलाय तो छान दिसतो, फोनमधून एवढा छान व्ह्यू येत नाही त्याचा. आणि त्याच्यानंतर मग आपण लगेच नेक्स्ट लोकेशनला चाललेलो आहोत, म्हणजे चायना टाउन आणि युनियन स्क्वेअर आपल्याला पाहायचं आहे. तर तिकडे आता आपण चाललेलो आहोत. शंघाई सगळे चायना टाउन आहे पूर्ण सगळं. काय लिहिले, काय कळतंय ते, काय लिहिलंय? हो, हे कसं आहे? बँक युनियन स्क्वेअर पासून 15 मिनिटाच्या अंतरावरती हे चायना टाउन आहे. वॉक करत आल्यानंतर तर आम्ही युनियन स्क्वेअर पासून वॉक करत आलो, कारण इथे पार्किंगचा खूप इश्यू असतो. त्यामुळे एकदा गाडी पार्क केली की मग आपण वॉक करत इकडे तिकडे फिरू शकतो. आणि आता आपण या चायना टाउनला आलेलो आहोत. खूप मोठं असं आहे. आम्हाला वाटलं की जस्ट स्ट्रीट असेल एखादी अशी, जशी आपली इंडियन स्ट्रीट न्यू जर्सीमध्ये आहे तशी, पण हे खूप मोठं असं टाउन आहे. आणि या टाउनला सुद्धा तुम्ही पाहू शकता भरपूर लोक इकडे व्हिजिट करतात, हे चायना टाउन पाहायला येतात. इथे पूर्ण सगळे असे चायनाचे स्टोर्स आहेत, मग ते ज्वेलरीचे असतील, अँटिक गोष्टींचे असतील, बँक असतील, सगळ्या गोष्टी इथे मिळतात. तर असं होतं हे आपलं चायना टाउन. आणि आज आपण भरपूर सॅन फ्रान्सिस्को मधले प्लेसेस एक्सप्लोर केले, जसं की तुम्ही पाहिलेच असेल चायना टाउन आणि युनियन स्क्वेअर, पायर 39 अँड तसंच लोंबार्ड स्ट्रीट वगैरे ड्रोनचे तिथे खूप छान घेतलेले आहेत, ते सगळं पाहिलेच असेल. तर अशी आपली ट्रिप होती सॅन डिएगोपासून सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत. या ट्रिपमध्ये आपण भरपूर प्लेसेस एक्सप्लोअर केलेले आहेत, ते सगळे पाहिलेच असतील. आणि जर पाहिले नसतील व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती जाऊन पहा, सगळे अपलोड केलेले आहेत व्हिडिओ. आणि तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट ट्रिप आहे ती आपण आता कॅन्सस वगैरे तुम्हाला जे बोललेले होते तिकडे आपण अजून गेलो नाही आहे, तर नेक्स्ट ट्रिप आपण तिकडची करणार आहोत. तर भेटू असेच नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवरती. त्या चॅनलला कनेक्टेड राहा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू लवकरच आता नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त मजेत आणि आनंदात राहा.